नमस्कार मित्रांनो. सध्या स्थितीत आपल्या सर्वांना माहिती आहे, की जी लाडकी बहीण योजना होती आणि ज्यांच्या के-वाय-सी चुकीच्या झाल्या होत्या, त्या सर्वांसाठी पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. मात्र हे होत असताना आपण एक लक्षात घ्या, जेव्हा आपण त्या पोर्टलवर जातो आणि ज्यांची के-वाय-सी करायला जातो, ई-के-वाय-सी करायला जातो, तेव्हा लक्षात येतं, की ज्यांची ई-के-वाय-सी चुकली आहे, फक्त त्यांच्यासाठी ते पोर्टल खुललं आहे आणि ज्यांची ई-के-वाय-सी राहिलेली आहे किंवा कोणत्याही कारणाने ते करू शकले नाहीत, पोर्टल शेवटच्या 3-4 दिवसामध्ये बंद होतं. अशा परिस्थितीत त्यांच्या के-वाय-सी होऊ शकल्या नव्हत्या आणि अशा लोकांसाठी ते पोर्टल खुलं करण्यात नाही आलं. हे कुठेतरी मला एक वेगळंच वाटलेलं आहे. आणि मित्रांनो, एक लक्षात घ्या, की ज्यांची ई-के-वाय-सी चुकली आहे त्यांचे सुद्धा पेमेंट बंद बंद झालेले आहेत आणि काही कारणास्तव, वैयक्तिक कारण किंवा इतर कोणतंही कारण असो, पोर्टलचं कारण असो, यामुळं ज्यांची के-वाय-सी करायची राहिलेली आहे त्यांचे सुद्धा पेमेंट बंद झालेलं आहे. मग शासनाने अशा प्रकारचा दुजाभाव का केलेला आहे हे अजूनही कळलेलं नाहीये. कारण बघा, सर्वात महत्त्वाचा विषय होता ई-के-वाय-सीचं पोर्टल जेव्हा आपण उघडता आणि ते सुरळीत चालू करता, अशा परिस्थितीमध्ये ज्यांनी ई-के-वाय-सी केलेली नाही त्यांना सुद्धा एकदा ई-के-वाय-सी करण्याची कुठेतरी संधी द्यायला हवी होती आणि सोबतच ज्यांची ई-के-वाय-सी चुकली आहे त्यांना दुरुस्त करण्यासाठी सुद्धा एक संधी द्यायला पाहिजे होती. ही समान अशी वागणूक त्या महिलांसाठी झालेली असती. मात्र सध्या स्थितीत आपण जर त्या पोर्टलवर बघितलं तर फक्त आणि फक्त त्या महिलांसाठी ते पोर्टल चालू आहे, की ज्यांची ई-के-वाय-सी चुकलेली आहे. आता त्यांची दुरुस्त होईल, त्यांची के-वाय-सी त्यांना दुरुस्त करता येईल आणि त्यांना कुठे ना कुठे लाडक्या बहीण योजनेचा लाभ मिळेल. मात्र ज्या माझ्या भगिनींना कुठे ना कुठे त्यांची ई-के-वाय-सी करण्यास अडचण गेली आहे, ज्या म्हणजे अशिक्षित आहेत किंवा ज्या इतर ठिकाणी राहतात किंवा ज्यांना काही माहिती नव्हतं, की के-वाय-सी कशी करायची, अशा खूप साऱ्या ज्या माझ्या भगिनी आहेत, त्या या ई-के-वाय-सी पासून वंचित राहिलेल्या आहेत. अशा परिस्थितीत त्यांना कुठे ना कुठे लाडक्या बहिणी योजनेचे जे हप्ते आहेत ते थांबलेले आहेत आणि त्यांना आर्थिक टंचाई भासत आहे. अशा परिस्थितीमध्ये हे जे पोर्टल आहे ते सर्वांसाठी खुलं केलं पाहिजे. ज्यांची के-वाय-सी झाली नाही आहे त्यांच्यासाठी आणि ज्यांची चुकली आहे त्यांच्यासाठी पण. आणि असं जर शासन करेल तरच कुठेतरी योग्य होईल असं मला वाटतं. धन्यवाद मित्रांनो.